प्राची घाणेकर, महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीलाच बातमी आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची। भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दावोसमध्ये तब्बल 14,50,000 कोटींची गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले। या गुंतवणुकीसोबतच उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल। आज आपण बघितलं तर अर्बन प्लॅनिंगमधले जे काही आम्ही एमओयूज केले आहेत त्यामुळे आपली अर्बन प्लॅनिंगची कॅपेबिलिटी वाढणार आहे। ट्रान्सपोर्टेशनमधले जे एमओयूज आपण केलेले आहेत त्यातनं प्रत्येक शहराचा अर्बन ट्रान्सपोर्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने डिफाईन करता येणार आहे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला आणता येणार आहे। दावोसमध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी बाबत गुंतवणूकदारांशी चांगली चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। भारतात विशेषतः महाराष्ट्रात शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवायची असेल तर मेडिकल टेक्नॉलॉजी हाच त्यावरचा उपाय आहे। त्यासाठी पुढचा रोडमॅप देखील ठरवल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। मेडिकल टेक्नॉलॉजी एक असं क्षेत्र आहे की भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याला जर शेवटच्या माणसाला हेल्थकेअरचा ॲक्सेस द्यायचा असेल, जर त्याच्यापर्यंत आरोग्य सेवा पोचवायची असेल तर मेडिकल टेक्नॉलॉजी हाच त्याच्यावरचा उपाय आहे। आणि त्या पॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं डिस्कशन देखील झालं, पुढचा रोडमॅप देखील ठरवला, त्यामध्ये आम्हाला त्यांनी ऑफर्स देखील दिल्या आणि पुढच्या काळामध्ये मेडटेकमध्ये आमचा प्रयत्न असा असणार आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टार्टअप इकोसिस्टम ही मेडटेकमध्ये तयार करायची आहे। तिसऱ्या मुंबईच्या उभारणीला दावोसमध्ये चालना मिळाली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी महत्त्वाचे करार करण्यात आले। या माध्यमातून रायगड पेणला तिसरी मुंबई म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे। नवी मुंबई विमानतळाजवळ असलेलं हे केंद्र उच्च दर्जाच्या नोकऱ्या आणि आर्थिक वाढीचं इंजिन बनेल। नवी मुंबई विमानतळापासून जवळपास 20 किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे। त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली। गेल्या 3-4 वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्यात येत होत्या। त्या मिळाल्यानंतर या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज एमओयू केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायब्रिड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरता पथकरात 50% सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळानं 4 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीमध्ये अटल सेतूच्या वापराकरिता 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता। त्या निर्णयाप्रमाणेच पुढे 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर इतर वाहनांकरता एकेरी प्रवासाचे पथकर दरही निश्चित करण्यात आलेत। ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मोटर, जीप, व्हॅन, हलकं मोटार वाहनांना शिवडी ते गव्हाण पर्यंत 250 रुपये मोजावे लागणार आहेत, तर शिवडी ते शिवाजीनगर पर्यंत 200 रुपये, शिवाजीनगर ते गव्हाण पर्यंत 50 रुपये, हलके व्यावसायिक वाहन, हलकं मालवाहू वाहन, मिनी बस शिवडी ते गव्हाण पर्यंत त्यांना 400 रुपये मोजावे लागतील। शिवडी ते शिवाजीनगर पर्यंत 320 रुपये, शिवाजीनगर ते गव्हाण पर्यंत 80 रुपये मोजावे लागतील। आणि त्यानंतर ट्रक अथवा बससाठी शिवडी ते गव्हाण पर्यंत 830 रुपये, शिवडी ते शिवाजीनगर पर्यंत 655 रुपये, शिवाजीनगर ते गव्हाण पर्यंत 170 रुपये। आणि या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा झी 24 तास।